काय म्हणतेस? काय हा, तुझ्यासाठी तेवढं पुरेसं होत. तुझ्यासाठी तेवढं पुरेसं होत. गोल्डन लोटस. ओके, आपण अनुभव ऐकूया. कोणाला शेअर करायचं आहे का? अनम्यूट ऍक्सेस नाही म्हणून. ज्योती, तू हातवर केला होतास का? हा, सांग. अच्छा, माईक ऑन होऊ शकत नाही का? अश्विनी, जरा परमिशन हा, देशील? आता झालं झालं. आय थिंक झालं. हा. सुरुवातीला छान कनेक्ट होता आलं. गोल्डन लोटस दिसलं, भ्रमराप्रमाणे तेवढंच दिसलं. रेनबोचे 1-2 कलरच दिसले आणि नंतर लॉस्ट होत. मग मध्ये काय घडलं माहित नाही. मग सगळ्यात शेवटी जेव्हा तू ते हे सांगितलं ना की आपण सगळे कनेक्टेड आहोत आणि हातात हात धरून आपण असे कनेक्टेड आहोत वगैरे असं, तर ते असं जाणवलं की भरपूर जण आहोत असं आपण हातात हात वगैरे असं. हो, म्हणजे आता ऍक्च्युली प्रत्यक्ष 8 आणि हे 17 एवढे लोक आपण. तर म्हणजे असं साखळी सारखं असं जाणवलं. अ, हा. छान वाटलं. म्हणजे ओव्हरऑल असं एनर्जी पण चांगली वाटली वगैरे. हा, सुंदर. गुड. नाही, हा माझ्या हातात आहे कॅमेरा. मी तो कॅमेरा घेतोय. हा, तर कनेक्टेड त्याच्या वाटावं म्हणून. हे सगळे होते माझ्यावर हातात हात घेऊन. हो, बरोबर. असं. तर छान मस्त वाटलं. एनर्जी वाटली, जाणवली शरीरात. थोडस अजूनही थोडं गरमाहट वाटतेय. बरं वाटलं. मधला वेळ लॉस्ट होते पण झालं असेल, त्याचं काम केलं. ओके. येस. थँक्यू. बरं, इकडे कोणाला जायची घाई आहे? इथे जरा एकानं जायची घाई आहे, तर तिला आधी सांगायला सांगते. तुझ्या इथे घे आणि तुला पण घाई आहे. थोडा रूट ना 2 मिनिट, तुझे बताना है. कॅमेरा ऑन कर. मला छान कनेक्ट होता आलं. गोल्डन लोटस मला दिसलं. छान असं उघडलेलं दिसलं, बंद झालेलं सुद्धा दिसलं. छान कनेक्ट होता आलं. छान एक्सपिरियन्स. छान वाटलं. लगेच ड्राईव्ह करून थँक्यू. अजून कोणाला रिंगला जायची नाहीये? हो, हो. पण आई मी जाईन. अजून 5 मिनिटं. तुला कॅमेरा बंद केला. हॅलो एव्हरीवन. कॅमेरा ऑन आहे. हो नाही, हो नाही, चित्र कळत आहे ना. आता दिसते, आता दिसते. जास्त दिसतं. छान वाटलं, कनेक्ट होता आलं. पण ते लोटस मला येल्लो नव्हतं दिसत. तुला आपलं नेहमीच असतं ना लक्ष्मीचं, तसं दिसत होतं. आणि ते इनहेल करताना असं होत होतं की पण तू जेव्हा सांगत होती ना की आता तुम्ही इनहेल करताना तुम्हाला ते पाकळ्या मिटतील. हा, पण माझं उलट होत होतं. मी ते पण बाकी सगळं असं तू सांगत होती त्याप्रमाणे मला खूप छान वाटलं. असं ऊर्जा वगैरे अशी शरीरात. एक पायाला माझ्या सारखं हे होत होतं, म्हणजे हात पाय दुखतो वगैरे, त्यामुळे मला असं वाटलं की मे बी रिपेअर होतं असं. म्हणजे हिलिंग. ओव्हरऑल खूप छान वाटलं, खूप मस्त.
तुम्हाला ज्यांना घाई नाहीये त्यांनी जरा थांबा आपण. सगळे सांगतील ना असं नाही जे सांगतात त्यांचे ते असं अरे हा एक मिनिट हा मला वाटतं कॅमेरा ऑन झालाच नाही का. झाला झालेला ना. कॅमेरा होता ऑन. येस. ओके कोण सांगतोय. हा बोल. अश्विनी बोलते. नाही येते आवाज. आवाज येत नाहीये. हा चाल. ते काही दिवस मध्ये मध्ये जातोय आवाज. तुझ्या माईकचा प्रॉब्लेम. आता येतोय का. हा नाही माझा माईकचा नाही माझा कम्युनिकेशनचाच प्रॉब्लेम आहे ना. मनात मी हेच म्हटलं. मला खूप बऱ्यापैकी एकटेच चालू आहे आणि कम्युनिकेट नाही करता येतात काही गोष्टी हाच इश्यू चालू आहे सध्या. आणि त्यातून पण म्हणजे मी मग तो बऱ्याच संकल्प घेतला होता का. मी क्लॅरिटी वगैरेचा घेतला. क्लॅरिटी एक्सपोजर आणि सिंक्रोनिसिटी असं लिहिलं होतं. आणि मी ऍज यू नो मी तिकडे पण गेले नाहीये 2-3 दिवस. मला ते खातंय आतून. पण अलॉंग विथ दॅट तू सिद्धनाथांचं मेडिटेशन घेतलं तर मला ते सुरू केल्या केलं इतकं रडायला येत होतं. कारण की मी ते पण म्हणजे मला शॉर्ट्स मध्ये व्हिडिओज मध्ये नोटिफिकेशन येत होते त्यांचे आणि मी तेही इग्नोर करत होते. म्हणजे आणि म्हणून मग आजचं आता तुला म्हणजे मला कळू आता दे. इतकं ओव्हरवेल्म फील झालं की मी तिकडे नाही म्हणजे मी स्किप करत होते ते ऐकायचं टाळत होते. कारण की मला असं वाटत होतं की मला नाही आता मला सध्या सगळंच नाही करता येते तर मी थांबते. पण त्यांनी थांबू नाही दिलं असं मला जाणवलं. कारण मला इतकं रडू येत होतं की मी नाही जाते तर ते आले असं. आणि मला ते म्हणजे मला संपू नये असं नव्हतं वाटत. पण आपण मेडिटेशन करतोय हेच मला जाणवलं. त्या मेडिटेशन मध्ये होते तेव्हा नंतर म्हणाले की मला आता आपण दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकार करायचे तेव्हा मला अरे हे हे मेडिटेशन चालू आहे आणि ते संपणार आहे आता असं. तुम्ही नाहीतर कधीतरी आपल्याला वाटत असतं ना अरे आता कधी संपेल किंवा संपूच नाही असं वाटणं पण एक आहे. आणि कधी संपेल हे म्हणजे त्याच्यामध्ये होते आज मी हे मला जाणवलं ते करता. छान वाटलं. थँक्यू सो मच. तुला पण आणि मंजिरी मॅमना पण आणि सिद्धनाथांना पण हो मंजिरी मॅडम. लिनिएजला नाही. गुरुजीला स्मरण करायचं होतं तेव्हा मी मंजिरी ताईंच हो मी पण माझं सेंटरच्या ट्रस्टी डॉक्टर मंजिरी गोखले ज्यांच्या आशीर्वादाने आणि आदेशाने हे मेडिटेशन घेतलीये त्यांचं स्मरण केल्याशिवाय मनातल्या मनात केलं होतं आता तू म्हटल्यामुळे मोठ्याने. थँक्यू. कोण सांगतोय आता. हा स्मिता. हॅलो. आजचा ध्यानाचा विषय छान होता. मला ते लोटस इमॅजिन करता आले आणि मी ज्यांना गुरु मानते ते एका लोटस मध्ये मी स्वतः. पण नंतर मी ट्रान्स मध्ये गेले. मला सूचना वगैरे काय मध्ये मध्ये अस्पष्ट ऐकू येत होत्या पण मी ट्रान्स मध्ये होते पूर्णपणे. पण ते फिलिंग छान होतं की आपण लोटस मध्ये आहोत आणि गुरूंशी रेनबोने कनेक्टेड आहोत. असं एवढंच समजलं असं. चालेल काही हरकत. ट्रान्स मध्ये असण्याचा अनुभव पण छान असतो. कधीतरी तो घ्यायचा. म्हणजे असं बॉर्डर लाईनवर जाग आणि झोपेच्या बॉर्डर लाईनवर असण्याचा अनुभव अगदी कधीतरी अगदी तसंच होतं. पण नंतर मग बाहेर यायला तुम्ही सांगितलं सूचना हात रब करा ते सगळं ऐकू आलं. पण इन बिटवीन काय झालं ते नाही आठवत आहे. म्हणजे तेच असतं हा की
हाताची घडी नाही घालायची. ट्रान्स मध्ये तेच असतं की आपल्याला झोपलोय असं वाटतं, पण ही सूचना मिळाल्यावर बरोबर जागे होतो. ओके, छान झाला विषय आणि संकल्प लिहून ठेवला आहे. चालेल, थँक्यू. थँक्यू. कोण सांगतंय? मी सांगते वर्षा. हो सांगा वर्षाताई. मला सुद्धा म्हणजे छान असं कनेक्ट होता आलं, म्हणजे प्रत्येक वेळेस इनहेल एक्झेल करताना म्हणजे ते कमळ उमलतंय आणि बंद होतंय, ते शेवटपर्यंत असंच चालू होतं. म्हणजे पण मी ट्रान्स मध्ये होते, म्हणजे शेवटी तू काय सांगितलंस, फक्त कुठून तरी आवाज येतोय आपल्याला एवढं जाणवत होतं. आणि शेवटी तू सांगितलंस आता डोळे उघडले तरी चालतील, त्यावेळेस माझे डोळे उघडले गेले. पण मध्ये तू काय बोलत होतीस, फक्त कुठून तरी असा लांबून एक असा तो बासरीचा जो आवाज होता तेवढाच आवाज फक्त ऐकू येत होता. काय मध्ये काय बोललीस अजिबात काहीही म्हणजे समजत होतं काहीतरी आवाज येतोय, पण तसं मी रिॲक्ट झाले नाही. म्हणजे पूर्ण ट्रान्स मध्ये होते आणि शेवटी डोळे उघडा त्याच्यानंतर म्हणजे मी जागी झाले. म्हणजे पण छान असं एनर्जेटिक वाटतंय, म्हणजे असं जे जे कनेक्शन होतं ते अगदी छान अनुभवायला मिळालं. म्हणजे ओके, गुड. गुरु आणि त्यांच्यामधलं जे कनेक्शन, एनर्जी जी मिळते ते अनुभवलं. म्हणजे आणि छान वाटतंय, म्हणजे आता असं फ्रेश आणि एकदम एनर्जेटिक वाटतंय. थँक्यू. थँक्यू. कोण सांगताय? अपर्णा. हॅलो, सगळ्यांनी अनुभव सांगितले तसंच तो मला अनुभव आला. आज खूप सजग होते. आज मला तुझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन सगळं कळलं आणि खूप वेगळा छान कोइन्सिडन्स झाला. म्हणजे मी ह्याच्यात पॉलिटिकल कुठलाही अँगल किंवा कुठलंही काही नाहीये, पण मी आध्यात्मिक प्लस आधुनिक असे गुरु हे माननीय नरेंद्र मोदी यांना मानते. त्यामुळे ते पटकन माझ्या डोळ्यासमोर आले. आई वडील तर आहेतच, पण ते माझ्यासाठी आत्ताच्या आधुनिक काळातले गुरुच आहेत. आणि तू त्यानंतर कमळ म्हणल्याबरोबर मला इतकं सुंदर वाटलं. म्हणजे इतकं भाजपचं कमळ आलं का तुझ्या डोळ्यात? म्हणजे नाही, म्हणजे तेच पहिलं खरंच एक्झॅक्टली भाजपचं म्हणजे ती कुठेतरी त्यांची सिम्बॉल आणि त्याचे मेडिटेशन एकत्र हे खूप सुंदर. म्हणून मला एकदा ते सांगावंसं वाटलं. ह्याच्यात कुठलाही पॉलिटिकल काही लिंक नाहीये. एक इंडिव्हिज्युअल म्हणून ते माझ्यासाठी गुरु आहेत आणि त्यांचं एक सिम्बॉल आणि ते आज आपण मेडिटेशन त्याच्यावर फोकस केलं म्हणून मला खूप जास्त अशी एनर्जी फील झाली. आणि ते असं एक जे दृश्य म्हणा ते जास्त म्हणजे असं अपील होत होतं, कारण व्हिज्युअलाइज छान करता आलं. आणि त्यांची ती सगळी एनर्जी ऑलवेज म्हणजे मी इतर वेळेला सुद्धा ती एब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करते, पण आज खूप छान अशी ती घेता आली आणि एकदम मस्त वाटलं त्यामुळे. तर म्हणून थोडा जो मेन्शन केलं तुला पॉइंट, अदरवाईज ओव्हरऑल तर सगळ्यांनी सांगितलं तसंच झालं. थँक्यू. काहीतरी वेगळं असलं की छान वाटतं. येस, आणि एक्झॅक्टली. हे आपली क्रिएटिव्हिटी असतेच. म्हणजे आपण वेगवेगळ्या आपल्या क्रिएटिव्हिटीनेही करू शकतो. बरोबर आहे. खूप खूप म्हणजे छान. जसं आपण सांगताना म्हणजे आता मी सांगितलं, समजा एक डोंगर आहे, एक नदी आहे, तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येणारी वेगळी असते. वेगळे डोंगर असतात, वेगळी नदी. कारण हे प्रत्येकाचं म्हटलं तर कॉमन सूचना आहे, तर पर्सनलाइज. खरंच आहे, एकदम बरोबर आहे. मी काही मिनिटं फक्त पहिलं माझं मिस झालं म्हणून तू पटकन जर बोलू शकलीस की कमळ म्हणजे त्याच्यामधून तू काय सिम्बॉलिक किंवा काय हे केलंस म्हणजे वाय दिस वी हॅव टू, म्हणजे इफ यू म्हणजे कॅन ते एक्सप्लेन दॅट. आनंद कंद असं त्याचं नाव आहे मेडिटेशनचं. ते गुरुनाथ सिद्धनाथ त्यांनी सांगितलेली ही पद्धत आहे. म्हणजे इनहेल करायचं, होल्ड करायचं, एक्सेल करायचं, होल्ड, आणि त्याच वेळेला ते कमळ इमॅजिन करायचं. ह्याला गोल्डन लोटस मेडिटेशन असं म्हणतात. ओके ओके. हा, ते मला खूप छान सगळं करता आलं. म्हणजे उमलतंय, बंद होतंय आणि त्याच्याशी एक ते अलाइनमेंट आली नंतर. त्यामुळे खूप सुंदर वाटतं योगिनी. धन्यवाद. एकदम सजगपणे आज पूर्ण वेळ मला कनेक्टेड होते मी तुझ्या बोलण्याशी आणि ओव्हरऑल सगळ्या त्या फिलिंग्सशी. Thanks. Thank you.
थँक्यू. कोण सांगतंय ऑनलाईन? मी सांगते. हा, शिल्पा. हा सांगशील. हा येस. हाय. हॅलो एव्हरीवन. आज हा. ऍक्च्युली खूप छान, म्हणजे ना मला तर प्रश्न नाही, चांगलं तर होतच, पण आहे ना आय फील इट लिटिल हेवी एकदम, असं म्हणजे काय म्हणतात त्याला, इफेक्ट खूप. ड्रायव्हिंग करू नको का सांगितलं? हा म्हणजे आता घरात. 8 ला 5 मिनिटं आहेत, हा त्यामुळे तू 8 ला जाणार तर ड्रायव्हिंग करून कसं नाही, करणार? टाइम आहे मला, अजून टाइम आहे निघायला, सो दॅट इज गुड. थोडासा म्हणजे मेसेज आला नाही अजून जायचंय, तर थोडासा लेटच निघायचंय, पण हेवी गोड खूप. खा काहीतरी, आ गोड खा काहीतरी, साखर वगैरे ऍटलीस्ट काही. म्हणजे एकदम खूप बॉडी पण हेवी वाटली ते आफ्टर मेडिटेशन. डोकं पण एकदम हे झालं, पण चांगलं वाटतंय. आणि एक फर्स्ट ह्याच्यामध्ये फर्स्ट 5 मिनिट्स कनेक्ट झाली, जसं तू सांगितलं ते कमळ, गोल्डन कमळ दिसली, लोटस, मला त्यात लक्ष्मी बसलेली दिसली. सो आफ्टर दॅट, आणि देन मग नंतर काहीच नाही, म्हणजे जस्ट म्युझिक मी ऐकलं. मला वाटतं मी झोपली का ट्रान्स मध्ये गेली, दोन्ही मिक्स झालं. मला वाटतं खूप झोप पण आहे, एकदम हेवी झोप आली, सहन होत नाही ना अशी. आय डोंट नो इफ यू झोपून ऑप्ट. जायचं. हा म्हणजे झोपून तोच जायचं. जात होता असं. सो इट मी इज. स्वप्नात येऊन सांगेन तुला काय करायचं. येस येस, गुड एक्सपिरियन्स. येस, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. या. कोण सांगतोय? पण ते हेवीनेस का झालं असेल असं एकदम, काही रिझन असेल? म्हणजे आता तुझं, आता आज मला तुझं दिनक्रम मला माहिती नाहीये. ओके. समजा जर काही हेक्टिक वगैरे झाला असेल, नॉट ओनली फिजिकल, मे बी मानसिक. मेंटली किंवा मानसिक. इमोशनली, हा ओके. तर ते हेवीनेस तो जाणवू शकतो. ओके. काही काही वेळा आपल्याला वाटतं की मी टेन्शन घेतलं नाहीये किंवा अशा टाइप, पण मग ते असं काय म्हणजे असतं आपल्याला बॅक ऑफ माइंडला, पण कॉन्शियसली आपल्याला वाटतं आपण नाही घेतलंय, पण ते असतं. तसं असू शकेल. ओके. या. ओके. थँक्यू. बाय. थँक्यू. नाही, आहे मी म्हणजे. हो चालेल ना, सगळ्यांचे अनुभव ऐकाय. अजून कोण सांगतोय? मी सांगू का? हो सांगा. खूप शिल्पा. सुंदर वाटलं. मी पण शिल्पाचे. खूप छान वाटलं. म्हणजे पहिल्यांदा जशी सुरुवात झाली संकल्पाने, ते पण मध्येच मला सूर्यकमळ का सूर्यफूल दिसलं, कसं दिसलं माहित नाही. मध्ये जसं सूर्यफूल आणि एकदम असं सकाळचं ऊन नाही म्हणता येणार, पण असं प्रखर ऊन होतं, पण डोळे न दुखवणार का डोळे न दिपवणार, ते प्रखरता होती त्या सूर्यफूल, आणि अगदी असं मस्त विशाल सूर्यफूलच दिसलं ते प्रॉपर उमललेलं. आणि मग नंतर जसं तुम्ही परत बोललात की श्वास घेताना पाकळ्या उमलल्या आणि श्वास सोडताना पाकळ्या परत मिटल्या, तसं मी परत कमळात गेली. फक्त एवढंच की भ्रमर रूपात आपण असलो तरी मी छान पद्मासनात बसलेली होती, आपली प्रॉपर ध्यान मुद्रा घेऊन. आणि तसं छान श्वास, पण असं झालं, मला असा अनुभव आला. ऑफकोर्स तुम्हालाही माहितीये की मी एक योग स्टुडंट आहे, योग शिकते मी अजूनही. तर आमच्या याच्यात असं असतं की ह्याला कुंभक आणि हे जे म्हणतो आम्ही, तेव्हा मला आज असा वेगळा अनुभव आला. नेहमीची साधना करतानाचा योग साधनाचा वेगळा असतो. आता असं झालं की जेव्हा इन्हेल केलं आणि होल्ड केलं, आणि तुम्ही म्हणाल की 8-10 सेकंद तरी थांबा त्या होल्ड मध्ये, म्हणजे आंतरकुंभक असो किंवा बाह्य कुंभक असो, 8-10 मिनिटं. पण जेव्हा मी नंतर परत जेव्हा श्वास भरला, तो इतका प्रमाणात भरला मी, परत थांबला आणि परत सोडतानाही तो खूप सोडला गेला. म्हणजे योग साधना करतानाचा अनुभव आणि आता सेम प्रोसेस आहे ती खरं तर. ह्याच्यामध्ये इतकं सुंदर वाटलं, म्हणजे अक्षरशः सगळे ते लोब्स माझे ओपन झाल्यासारखे, की मे बी आपण ते इमॅजिन केलं. आणि हा वेगळाच प्रकार आहे मेडिटेशन हा, आणि आमची योग साधनातला ते प्राणायामाचा प्रकार आहे, तो वेगळा थोडासा होतो.
पण इतकं छान वाटलं की जेव्हा श्वास घेतात असताना असं आम्हाला ते अफर्मेशन्स असतात की मी खूप सकारात्मकता घेते, ऊर्जा घेते, आनंद घेते, समृद्धी घेते. आणि श्वास सोडताना आम्ही नेहमी म्हणतो की नकारात्मकता, राग, द्वेष, मोह, मद मत्सर फेकतोय, सगळी घाण मी शरीराच्या बाहेर करतो. हे आम्ही योग साधना करताना सांगत असतो. ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ती कॅसेट माझी वाजायला लागली. ते आमचे गुरु म्हणतात तशी, गुरुजी सांगतात ती कॅसेट. पण ऑफकोर्स ती नंतर ती शांत झाली ऑटोमॅटिकली आणि तो बासरीने सगळी जागा घेतली. फक्त मला मध्येच ते सूर्यफूल का दिसलं हे कळलंच नाही, कारण नाही त्या सूचनांमध्ये तसं होतं, नाही कसं. आणि एकदा छान असं सूर्यामध्ये असं उमललेलं असं मोठं सूर्यफूल दिसलं आणि हा पटकन म्हणजे मी connect झाली. हम्म. हरकत काहीच नाहीये, कारण आपण काही वेळा हे इमॅजिन करत असतो. जसं आता तिने त्यांना गुलाबी कमळ दिसलं, जरी मी सोनेरी सांगितलं तरी त्यांना गुलाबी दिसते. सो आपण हा ज्याच्याशी कनेक्ट होतो, आणि म्हणजे मी मध्ये एक अशी पण सूचना दिलेली की तो प्रकाश आपल्यामध्ये झिरपतोय. सो तुम्हाला ते असं म्हणजे सूर्याचा हे बरोबर वाटतात, आणि मग त्यामुळे सूर्यफूल आहे. तर ते चांगलंच असते. आहे. पण इतका सुंदर प्रकाश, म्हणजे आपण तळपत्या उन्हामध्ये थोडेसे आपले डोळेसे हे होतात, थोडेसे ऊन असं भाजलं तर काय तो इतका सुखद, म्हणजे अक्षरशः प्रकाशाचा स्पर्श इतका मऊ आणि इतका सुंदर होत होता ना. खूप छान अनुभव आला. थँक्यू. आणि तुम्ही जे म्हणताय ना की तुमची योग साधना आणि हे असं वेगळं नाहीये असं मला वाटतं, बिकॉज नाही, अष्टांग तुमची योग म्हणजे योगामधला हा जो भाग आहे ना, धारणा, श्वास घेण्याचा, थांबण्याचा तो. ध्यान, हा 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 म्हणजे ते जे योग आहे ते पायऱ्या आहेत, त्या ही त्याची थोडीशी हो पुढची पायरी आहे, जी आपण पहिल्या हो. पायऱ्या न करता करतो. म्हणजे आपल्या त्या त्या अष्टांग मला असं योगामध्ये वाटतं की कसं त्या पायऱ्या म्हणूनच असाव्यात की इकडे चांगलं ध्यान लागण्यासाठी त्या पायऱ्या आधी ध्यान, क्रॉस करावं, असं आहे ते. त्यामुळे हे म्हणजे वेगळं आपण असं 1:4 नाही. 4:2 होतो. हा, हा ते आम्ही कसं हा श्वास घेताना ते 1:4 अनुलोम 4:2 घेतो. विलोमचं, हा, अनुलोम तर विलोमचं म्हणजे आहे. एक श्वास घ्यायचा, 4 हे थांबायचा आणि 2 हे सोडायचा. तर ते असतं ना आम्हाला बॅक ऑफ द माइंड. पण आता घेताना असं झालं की इतका सुंदर श्वास भरला गेला हा म्हणजे आणि मग आणि याच्यामध्ये सोडला पण खूप गेला. जेवढं तुम्ही नॅचरली करा, म्हणजे मोजलं नाही अगदी तरी चालतं, हे नॅचरली जेवढं होईल तेवढं चांगलं. खूप सुंदर अनुभव आला. पण थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, ऑनलाईन झाले सगळे. गीता मॅडम, तुम्हाला कोणत्या ग्रुपवर ऍड करू मला कळलं नाही, ते तुम्ही चॅटवर टाकलं आहे. व्हॉट्सअपचा ग्रुपवर ऍड करू का तुम्हाला? पण मग तुमचा नंबर लागेल मला. तुम्हाला आजची लिंक जिथून मिळाली ना, त्या लिंकवर तुम्ही जर कॉल केला तर बरं होईल, कारण म्हणजे आता हे मीटिंग संपल्यावरती हा नंबर जाईल. तर तुम्ही नंतर तुम्हाला जिथून लिंक मिळाली ना त्या नंबरवर कॉल करा, मग तुम्हाला ग्रुपवर ऍड. ओके, तुम्हाला काही अनुभव वगैरे शेअर करायचा आहे? ओके, मग आता आपण इथे प्रत्यक्ष जे आहेत त्यांचा अनुभव ऐकूया. आज आज छान इमॅजिन करता आलं मला. आणि तू जसं बोललीस की गुरूंना इमॅजिन करा, मला वैदेश महादेव तिथे तो मुलांचा जो आहे ना, तिथे असे इमेज जसे दिसत होते. म्हणजे जेव्हा तू बोललेलीस की कनेक्ट करा तेव्हा. आणि झालं पहिलं मला कमळ जे दिसलं ते गुलाबी रंगाचं होतं. आणि नंतर मग मला ते असे समोर दिसले इकडे, आणि फुल अंधार होता पूजे फक्त. आणि तेही अंधार फक्त, ते नंतर मग ते जे कमळ पिंक होतं ते गोल्डन झालं आणि छान वाटत होतं. आणि त्याच्यातून असे सगळे रेनबो कलर येत होते. आणि असं, आणि मग माझ्या पाठीत थोडं दुखलं, पण ते श्वास उचलल्यावर झालं तसं. आणि मग इथे हेवी फिलिंग होती जरा कपाळावर.
पण खूप छान असं लाईट फिलिंग येत होतं आणि मला असं म्हणजे फक्त असं पूर्ण अंधार आणि तो असा गोल्डन लोटस छान दिसत मस्त वाटलं. आणि आज आज मध्ये नाही गेले, आज 8 पासून एंड पर्यंत सगळं ऐकलं. ज्योती गेली, ज्योती नाही ज्योती गेली आज. छान होतं. पण मी पहिलं इंट्रोडक्शन मिस केलं, म्हणजे हे कशासाठी असं कनेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजे आपली एनर्जी आपल्याला हिलिंग म्हणजे म्हणतो असं हिलिंग बेस ऊर्जा जेवढी अशी म्हणजे खेळती राहते तेवढं चांगलं असतं. त्याच्यामुळे एनर्जी इन आउट, त्याच्यामुळे ती अशी ऍक्टिवेट होते आपल्याला हिलिंग. ते रिदम मध्ये पण झालं, म्हणजे इव्हनिंग करताना ओपन एक्झल छान होतं. नमस्कार, आरती सावंत. योगिनीताई थँक्यू. योगिनी सारखंच छान वाटलं, सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करता आले आणि गुरुंशी रेनबोने कनेक्टेड, ते खरंच खूप छान वाटत होतं. त्यांचा आशीर्वाद मिळतोय असं सुंदर वाटतं. बरं, ते जे इनहेल गोल्ड आणि त्या ह्याच्यामध्ये ना मला इथे पल्स असं जाणवत होतं, मध्ये इथे पल्स जाणवत होतं. आतमध्ये असतात आपलं हे चालू असते पण आपल्याला जाणवत नाही. हा, काही वेळा हार्टबीट्स पण ऐकायला येतात स्वतःचे स्वतः. दॅट फिलिंग इज ऑल्सो व्हेरी नाईस. ट्राय टू नोटीस एव्हरी मेडिटेशन मध्ये तेवढं सूक्ष्म जायची करतात मला सवय किंवा जाता आलं खूप मस्त असतं ते. आपण आपल्या आतमध्ये चाललेलं असतं, कारण आपला डायफ्राम असतो तिथे, डायफ्राम असतो म्हणजे ते आपण आता आपलं सगळं लक्ष बाहेर आहे. त्या दिवशी पण सांगितलं तसं की आपण नुसतं बघत नाही, एखादा प्रसंग जेव्हा आपण फेस करतो आपण मेमरीमध्ये जातो, नॉट की तुम्हाला ते दिसेल. बाकीच्या पण आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपण ते एक्सपिरियन्स करत असतो, म्हणजे वास किंवा स्पर्श, थंडी एका गरम असं तेव्हा जाणवत असते. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीतून ते कॅच करत असतो, पण आपलं लक्ष फक्त काय दिसतंय याच्याकडे असतं. हे पण सूक्ष्म लेव्हलला आपलंच शरीर आहे ना, सूक्ष्म लेव्हलला ते आपण तेवढं लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जाणवत नाही. अदरवाईज आपल्याला जाणवू शकतो. हॅबिट्स तर मला खूप वेळा जाणवत स्वतःला. ते मला अगदी म्हणजे आपण शरीर गेलं ते जाणवायला सुरुवात होते. छान हलकं वाटतं. थँक्यू. I tried की थोडासा इंग्लिश वर्ड डालून. I hope तुझे No, I can understand Marathi, just that I can't fluently talk it out. Okay, I just felt a lot of peace today because I was menstruating. I'm getting a feeling of severe pain in the lower back right now because I know my brains were there on it. So other than that, not much of a difference because I can feel my pain everywhere. But other than that, even I couldn't see the lotus. I could see rose, red rose. That's it. Baki, I'm feeling just peaceful, very peaceful. ते मला आता काही मी तेवढं करेक्ट कमळ म्हटल्यावर मला ब्रह्मकमळ दिसलं. मी कॅमेरा असा ऍक्च्युली मला तसं म्हणजे कॉन्शियस होते. ब्रह्मकमळ दिसलं आणि प्रकाश तर असा पांढरा प्रकाश दिसला. सगळं ऐकू येत होतं आणि त्याच्यामध्ये तू जेव्हा म्हणालीस ना आपण छोटं होतं, तर त्याच्यामध्ये मला असं ब्रह्मदेव दिसतं. म्हणजे त्या ब्रह्मकमळात अजिम्या ब्रह्म पाहिजे. पण छान वाटलं असं, आणि कोणीतरी डोक्यावरनं हात फिरवतोय प्रेमाने असं.
इंद्रधनुष्य असं नाही दिसत पण मध्येच पाय खूप जड डावावर बेबी त्या सगळ्या निघत असते आय डोंट नो पण चांगलं वाटतं पण ट्रान्स मध्ये नाही ना गेली. नाही मला वाटलं जाईल की काय मी पण नाही गेले म्हटलं ना आज जे नेहमी जाणार आहेत ते नाही गेले आणि जे न जाणार आहेत ते आज ट्रान्स मध्ये गेले. ओके, तर आता सगळ्यांचे अनुभव सांगून झाले. कोणाला काही अजून शेअर करायचं असेल तर करू शकता, नाहीतर आपण मीटिंग एंड करूया. थँक्यू.